जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. मी किरण शिवाजी लंके. सर्वप्रथम माननीय गुरुवर्य श्री विजय तनपुरे सर यांना नमन करतो. माझे आईवडील, मातापिता ज्यांच्याकडून मी चांगल्या गोष्टी आत्तापर्यंत शिकत आलो, असे माझे गुरुजन सर्वांना नमस्कार करून मी सुरुवात करत आहे. खरं तर मागच्याच आठवड्यामध्ये मी शिवतंत्र या फॅमिलीला जॉईन झालो. यामध्ये एक ह्या फॅमिलीत जॉईन होण्याचं कारण म्हणजे की भाषण कला शिकणे हे माझं एक एम होतं. कुठेतरी आपण कमी पडतो असं नेहमी वाटायचं की चार लोकांमध्ये गेलो तर आपला आत्मविश्वास कमी असतो, आपल्याला बोलणं सुचत नाही, आणि ते इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून हा हा खरं तर अट्टहास केलेला आहे. आणि सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सरांनी पहिल्या दिवसापासूनच आमच्यावर काम करणं चालू केलेलं आहे. या 6 ते 7 दिवसामध्ये जवळपास आम्ही सकाळी 5लाच उठून आमची दिनचर्या चालू करतो. 5:30 ते 6:30 जो व्यायाम आहे, घाम येईपर्यंत व्यायाम करणं. खरोखर या 7 दिवसामध्ये असं वजन जे आहे ते आटोक्यात आल्यासारखं वाटते. अनावश्यक चरबी आहे जी, ती गेल्यासारखं वाटतं आणि फ्रेश वाटतं आहे. ह्याचं सगळं श्रेय आहे ते सरांना आहे. सर जेवढे मृदू आहेत तेवढे कठोर पण आहेत, आणि शिस्त म्हणजे शिस्त त्यांची बोलण्यामधनं पण जाणवते, आणि त्यांचा टाईम, वक्तशीरपणा, हे सगळ्याच गोष्टींनी आम्हाला जाणवतं, आणि त्या गोष्टी आम्ही अंगीकारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहोत. खरं तर सरांनी आम्हाला यशस्वी होण्याचे 7 नियम सांगितलेले आहेत, जे की सूक्ष्म नियोजन करणे, एकमेकांना मदत करणे, त्यानंतर स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहणे, कोणत्याही कामात आपले 100% देणे, आणि स्वनिरीक्षण करणे, मनमोकळेपणा आणि आगाऊपणा न करणे. खरोखर सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे 7 नियम आमच्या अंमलात आणून आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहोत. आणि सर आहेत की जे निस्वार्थी वृत्तीने आम्हाला त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या देत आहेत. त्यांनी केलेला कोर्स पण अप्रतिम आहे. त्या कोर्समध्ये जे स्टेप बाय स्टेप आम्ही एक एक लेक्चर जे पाहत आहोत त्यातनं त्यांची बोलण्याची लकब, त्यातमध्ये उदाहरणं देणं. सरांचं परवाचंच एक उदाहरण होतं की की एक दिन में नहीं होगा लेकिन एक दिन ज़रूर होगा. बरोबर आहे सर. आम्ही नक्कीच प्रयत्न करू की हा एक दिवस आम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार. आणि स जसं की सरांनी सांगितलं की महाभारतामधला जो 4 घोडे आहेत महाभारताच्या फोटोमध्ये, जे की स्वतः, आपले फॅमिली, परिवार, पैसा आणि समाज, हे 4ही घोडे महत्त्वाचे आहेत. कारण एक जरी घोडा त्यातील व्यवस्थित नसेल तर हा रथ ओढला जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याच अंगाने सर आमचा सर्वांगीण विकास करून घेत आहेत. आता सांगायचं झालं तर आता व्यायामाने आमच्या दिवसाची सुरुवात होती आहे. एक एक लेक्चर बघून आम्ही पुढे चाललेलो आहोत. योग निद्रा, ॲक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न होतं, आणि पण सरांच्या कडक शिस्तीमुळे मी लेक्चर 2 तारखेचंही टाळलं नाही. त्याही दिवशी हळदीचा कार्यक्रम होता, तो आटोपून मी लेक्चरला बसलो रात्री. पण जिथे खरं तर बहिणीच्या लग्नामुळे मला ते लेक्चरही अटेंड करता येणार नव्हतं. परंतु आपल्यालाच काहीतरी कमवायचं आहे म्हणून ह्या हेतूनेच आपण हा कोर्स जॉईन केलेला आहे. म्हणून मी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर, आणि अनफॉर्च्युनेटली सरांना पण काहीतरी काम असल्यामुळं तो लेक्चर 8चं 10ला झाला, आणि ते मला अटेंड करता आलं. फक्त 3ऱ्या दिवसाचं जे लेक्चर आहे योग निद्रा वगैरे, तर ते लेक्चर मी नगरवरनं पुण्याला येत असताना गाडीमध्येच अटेंड केलं. ते फिलिंग मला घेता नाही आलं. बेडवरती ते लेक्चर करायचं होतं. असो. आणि सरांनी जे सांगितलेलं आहे की बरेच लोक इथून खाली काम करतात, आणि 5% लोक इथून वरती काम करतात. आणि तेच पेनाचं उदाहरण त्यांनी सरांनी आम्हाला दिलं होतं की पेनाचं टोपण जसं काहीच काम करत नाही. पेन दिवसभर काम करतो, लिहितो, त्याचीच शाई संपते, तो घासला जातो, आणि एवढं करू नये खिशामध्ये कोण मिरवतं, तर पेनाचं टोपण मिरवतं. बरोबर. तर त्याप्रमाणे आता आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यावरती काम करून हे 95% तर आम्ही करतच आलेलो आहे. ते 5% जे कमी पडते ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित मिळवू. आणि
मला विश्वास आहे की यापुढेही सरांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव असंच लाभेल. धन्यवाद. जय शिवराय.